नमस्कार, मी कोमल म्हात्रे, लाईव्ह बिहाइंड द स्क्रीन मध्ये. आज आपल्या सोबत आहेत महेश भोये. आपण यांच्यासोबत बोलणार आहोत. हॅलो सर, कसे आहात तुम्ही? ठीक आहे. तर तुमच्याबद्दल आम्हाला थोडक्यात थोडंसं सांगा सर. कशाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे? आमच्या तुमच्याबद्दल, तुम्ही कसं आहे तुमचं? बिल्डिंगचं काम, बिल्डिंग रिलेटेड आम्ही काम करतो. कन्स्ट्रक्शन लाईन आहे आमची. आता आम्ही लास्ट 2006ला या प्रोजेक्टमध्ये उतरलो. पहिले मी नोकरी करायचो. आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये 2006 पासून आजपर्यंत आहे. तर माझे आतापर्यंत 9 प्रोजेक्ट झाले. पनवेलमध्ये माझा हा पहिला प्रोजेक्ट आहे. आधी मी कर्जतमध्ये प्रोजेक्ट लॉक अँड की. तर तुम्हाला असं काय डिफरन्स वाटते तुमच्या पहिल्या तुम्ही जे जॉब करायच्या आणि आत्ताची तुमची लाईफमध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटतंय का? हो, फरक वाटतोय. आता पहिले मी जॉब करायचो, सकाळी जाऊन कामावर जायचं, संध्याकाळी यायचं. पण इथे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये 24 तास अलर्ट राहावं लागतं. 24 तास सर्व गोष्टीवर लक्ष ठेवावं लागतं. तिथले कामगार, आजूबाजूची ॲक्टिव्हिटी, मटेरियलचं काही शॉर्टेज असेल तर, किंवा काही कामगारांच्या समस्या, पाणी, नगरपालिकेचं काय काम असेल, सरकारी कामं असतील, तर सर्व नियोजन करावं लागतं वेळेत. तर आतापर्यंत तुमचा एवढ्यापर्यंत कुठला मोठा प्रोजेक्ट होता, जेवढा तुमचा हे प्रवास होता यामध्ये? आता हा पनवेलला जो चालू आहे, श्री आरंभ म्हणून, हा माझा प्रोजेक्ट सर्वात मोठा. कर्जतमध्ये माझे छोटे G+4, G+5 असे होते. हा G+6 आहे. तर तुमचे आता एवढे रोज तुम्ही फुल लाईफ मध्ये बिझी असता, तर ॲज अ तुम्ही फॅमिलीला टाइम कसं देताय? आणि तुम्हाला हा एक चॅलेंजेस टाईप आहे, लाईक बिझी पण असता आणि फॅमिलीला ॲट द टाइम कसं देता तुम्ही? दोघांचं एकमेकांचं विचारून की बाबा आज तुम्हाला वेळ आहे, मला वेळ आहे का, आम्ही दोघांचं एक टायमिंग घेतो की बाबा चला आज मला साईडवर एवढं काम नाही आहे, आपण कुठे जायचं असेल 2 दिवस फॅमिली तर जाऊ शकतो. मी दोघांचं टायमिंग घेऊन ॲडजस्ट करतो. कारण आमची मिसेस पण जॉबला आहे, तर तिची सुट्टी आणि माझी सुट्टी दोघांचं आम्ही मॅनेज करून आणि पुढे कंटिन्यू 2 दिवस कुठे जायचं असेल फिरायला वगैरे करतो तसं. आणि तुम्हाला एखादा कुठला प्रोजेक्ट भेटला, त्या प्रोजेक्टची प्रोसेस कशी करता तुम्ही? लाईक स्टार्टअप कसा करता प्रोजेक्टचा? एखादा भेटला, जमीन पहिले माहिती करायची, जमिनीचं टायटल क्लिअर आहे की नाही ते बघायचं. त्यानंतर ह्या जमिनीमध्ये काही अडीअडचणी असतात, प्रशासकीय किंवा मॅन्युअली किंवा स्थानिक, हे सर्व आम्ही ओके करून मग पुढे जातो. आणि मग महानगरपालिका या नगरपालिका यांच्यामध्ये सँक्शन डिपार्टमेंटला जाऊन आम्ही प्लॅन सँक्शन करून पुढची प्रोसिजर स्टार्ट करतो. तुमचा 2006 ला जो प्रोजेक्ट झाला होता तो शी आत्ताचा प्रोजेक्ट काय डिफरन्स आहे? लाईक काय वाटतं? 2006 ला छोटा प्रोजेक्ट होता. सुरुवातीला प्रोजेक्ट बनवायला अडीअडचणी आल्या, कारण कन्स्ट्रक्शन लाईनची मला माहिती नव्हती. मित्रांना विचारून सल्ला घेऊन थोडी माहिती घेऊन प्रोजेक्ट केला. सुरुवातीचा प्रोजेक्ट बनवायला मला थोडा वेळ गेला. कुठलाही प्रोजेक्ट मी 2 वर्षात कम्प्लीट करतो.